हाय मैत्रिणींनो, माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी बनवत आहे बेसनचे लाडू, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचे लाडू. आमच्याकडे जरा वेगळे बनवतात. हे बेसनाचं पीठ घेतलंय, ते मग छान मळून घेतलंय. मळवून घेतलेलं आहे बघा, असं छान मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. हे असं छान असं मळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, छानपैकी मळून झाले. त्यानंतर असे छोटे छोटे गोळे पाडून घेतले. हे बघा, बघा छान असे गोळे पाडून घेतलेत. बघू शकता तुम्ही पण करता का असे लाडू? हे बघा, असे छोटे छोटे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. हे बघा, आणि ह्या पुऱ्या लाटून झाल्याच्या नंतर तेलात तळायच्या. कोणी तुपात तळतं, कोणी तेलात तळतं, तुम्हाला जसं आवडेल तसं. हे बघू शकता तुम्ही, अशा तळून घेतलेल्या आहेत, लाटून घेतलेल्या आहेत. लाटून घेतल्याच्या नंतर एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तेल गरम होईपर्यंत लाटून घेतल्या. लाटून घेतल्याच्या नंतर हे बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा सगळ्या लाटून झालेल्या आहेत. आता तेलामध्ये तळायच्या. बघा, थोडासा लालसर असा कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, किती छान. बघा, थोडासा लाल कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असं मस्त तळून घेतलेले आहेत. बघा, सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. त्यानंतर एका ताटामध्ये थोडेसे थंड करायला ठेवल्या आणि थंड करून झाल्याच्या नंतर असं थोडं थोडं करून चुरून घेतलं. असा चुरा बनवायचा. हे बघा, चुरा बनवल्याच्या नंतर मिक्सरने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तोपर्यंत एका साईडला त्याची चाचणी पण करायला ठेवलेली आहे. पाक म्हणजे एक ग्लास पाणी घेतलं, पण एक ग्लास नाही टाकला, अर्धाच ग्लास टाकलेला आहे. आणि जेवढ्या म्हणजे पिठाचे लाडू बनवले त्याच निम्म्याने साखर घातली. म्हणजे अर्धा किलो आहे तर अर्धा किलो साखर घालायची आहे. एकीकडे पाक बनवायला ठेवला आहे. बघू शकता तुम्ही, तोपर्यंत हे इकडे मिक्सरला काढून घेतलेलं आहे.
हे बघा थोडंसं जास्त जाडे नाही, जास्त बारीक नाही, मिडियम आकाराचं. हे बघा तोपर्यंत चाचणी तयार आहे. अशी छान खळखळ उकळून घ्यायची आणि कमी गॅस मंद आचेवर 15 ते 20 मिनटं ठेवून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. छान एक जीव करून घेतलेला आहे. बघा एक मिक्स करून घेतलं थोडंसं. आता लाडू बांधून घेते. बघू शकता तुम्ही किती छान लाडू येत आहेत. हे बघा बघा लाडू तयार आहे. किती छान लाडू बनवून तयार आहे. तुम्ही पण बनवता का असे लाडू? नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.